गुड आफ्टरनून. आजच्या प्रेस कॉन्फरन्सान तुमचे सगळ्यांचे परत एकदा स्वागत. म्हणजे बरोबर CS आमचे DGP आसा. सगळ्यात पयली करियर गायडन्स बुक फ्रॉम डायरेक्टरेट ऑफ द हायर एड्युकेशन विकसित भारत विकसित गोवा 2047 आज आमचे SCRT हे बूक काढले. त्याबद्दल हांव म्हज्या पुराय डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन डिपार्टमेंटाचे खूब खूब अभिनंदन करता की तेंच्यांनी बूक आज हे लॉन्च केलें आनी हे बूक सगळ्यांच्या पर्यंत पावतलें. म्हाका दिसता गोंयांतल्या खूब भुरग्यांक जांकां करियर आपलें चूज करपाक जाय. इट इज नॉट ओन्ली द JEE एंड नीट बट बिसायड्स दॅट इज ऑल्सो करियर ऑपॉर्च्युनिटीज आर देर. हे करियर ऑपॉर्च्युनिटीज चूज करपा खातीर तांकां खूब मोठ्या प्रमाणांत हे बूक मदत जातलें. हांव म्हज्या डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी SCRT हांचें खूब खूब अभिनंदन करता. सेकंड, पुष्पम ज्वेलर्स हांच्या वतीन आमकां ऑलमोस्ट मोर दॅन 31 स्टेट ऑफ द आर्ट लिनोवो लॅपटॉप अंडर CSR तांच्यांनी स्पेशली टू द होम डिपार्टमेंट फॉर डिटेक्शन ऑफ द क्रायम्स आनी हाच्या खातीर हे लॅपटॉप आज हँड ओवर केले. ताच्या खातीर वैभव ठक्कर आनी प्रियंका ठक्कर अलॉंग विथ द मातोश्री सेवा सदन ट्रस्ट मिस्टर अमित बने अँड इनिशिएटिव्ह टेकन बाय आवर मिनिस्टर सुभाष फळदेसाय हांचें हांव खूब खूब अभिनंदन करता की हांच्यांनी आयचे लॅपटॉप हे हँड ओवर केले. हे रिजन खूब बरी गजाल आज आमच्या होम डिपार्टमेंटा खातीर कितें जालें. सेकंड रिजन आज फॉर टोटल स्टेटस ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यू क्रिमिनल लॉज इन द स्टेट ऑफ गोवा हाजो पुराय स्टेटस हांवें घेतलो. ह्या स्टेटसांत आमचे पुराय होम डिपार्टमेंटाची पुराय टीम, डायरेक्टर ऑफ द प्रोसिक्युशन, त्याच बरोबर डायरेक्टर ऑफ द फॉरेन्सीक लॅब हे सगळे जाण हजर आशिल्ले. आनी सातत्यात आमची वेस्टर्न झोनल कावन्सील मिटिंगेंत हो विशय रिवायव केलो वता. फाटली रिवायव केल्या उपरांत जे कांय इश्यूज पेंडींग आशिल्ले ते इश्यूज स्ट्रीमलायन करपा खातीर ही इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यू क्रिमिनल लॉज इन द स्टेट हे घेवपा खातीर जायची मिटींग आशिल्ली. इन द ऑर्गनायज क्रायम टेररिस्ट एक्ट एंड मॉब लिंचिंग हाच्या खातीर तांकां इट इज इन्फॉर्म दॅट 8 केसीस हॅव बीन रजिस्टर्ड अंडर द सेक्शन 111 and section 102 of the Bharatiya Nyay Sanhita 2023 which is an organized crime. हाच्या अंतर्गत ह्यो केसीस 8 केसीस ह्यो आमी गोंयांत रजिस्टर्ड केल्ल्यो फाटल्या दिसांनी. नेसेसरी गायडलायन आनी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर्स ह्यो आमी इश्यू केल्या ह्या अंतर्गत सो दॅट आवर ऑल द पुलीस स्टेशन्स वील फॉलो द सेम SOPs फॉर दीस टायप ऑफ ऑर्गनायज्ड क्रायम, टेररिस्ट एक्ट आनी मॉब लिंचिंग हांच्या खातीर आसतलें. सेकंड वन इज एन फॉरेन्सीक वॅन. आमी फॉरेन्सीक वॅन प्रोक्रुटमेंट ऑफ द मोबायल फॉरेन्सीक वॅन हो प्रोसेस एक्सपडायट केलो जाता तितके बेगीन. हातूंतल्यान आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान 1, 2 आनी स्टेट गव्हर्मेंटा कडल्यान 1 अश्यो आमी 3 फॉरेन्सीक वॅन ह्यो आमी घेता ड्युरींग द एक्सिडेंटल आनी हाच्या खातीर ह्यो फॉरेन्सीक वॅन वेगवेगळे कडेन हाजो यूज जातलो. थर्ड थिंग, एन व्हिडिओ कॉन्फरन्सींग फॅसिलिटीज म्हणजे VC फॅसिलिटीज ज्यो जितके कोर्ट आहा तितक्यो व्हिडिओ फॅसिलिटीज ह्यो अवेलेबल आसपाक जाय. विच इज 53 कोर्ट्स आर अवेलेबल दे. आमच्या कडेन आतां पर्यंत 13 फॅसिलिटीज ह्यो अवेलेबल आशिल्ल्यो पण कालांतरान आमी 53 व्हिडिओ कॉन्फरन्सींग फॅसिलिटीज ह्यो सगळ्या आमच्या इन्क्लुडींग द प्रिजन, पुलीस स्टेशन्स, कलेक्टर्स आनी प्रोसिक्युशन्स हांगासर व्हिडिओ कॉन्फरन्सींग फॅसिलिटीज स्टेटींत येदो व्हडलो इन्फ्रास्ट्रक्चर हो इम्प्लिमेंट करपाचें थारायलां. आनी विथ दॅट म्हणजे आमी काही दिसाच्या भितर करतले. खातीर त्या खातीर कॉर्डिनेशनची मिटींग आयज आशिल्ली. फोर्थ वन इज एन फॉरेन्सीक इन्वेस्टिगेशन. इट इज रिपोर्टेड दॅट 1899 FIRs has involved in the forensic for the punishment of the more than 7 years. It is an forensic visit book place. It is in only in 370 cases. ह्या पद्दतीचे स्ट्रीमलायन करप हे फॉरेन्सीक इन्वेस्टिगेशन्स करता आसतना हे आमी ऑलरेडी स्टार्ट केलां सो दॅट द गव्हर्मेंट शूड एन्श्युअर द 100% फॉरेन्सीक विजीट टू द क्रायम सिन्स दॅट इज एन एज पर द लॉ हे मॅन्डेटरी आसतलें आनी तेजोय रिव्यू आनी हे ते घेतला. तातूंतल्यान कॅटेगरी वायज ते करपाचें थारायलां. फिफ्थ वन इज एन चार्जशीट फायल करपाक जर डिले जातालो तो हाज्या फुडें जावचो ना. टायमली फायलींग ऑफ द चार्जशीट by the government should fix the responsibility on the police officers of in case if he delays चार्जशीट जर फायल करपाक डिले जाता आसत जाल्यार ताका रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करतले. त्याती तोय इन्क्लुडींग खंयच्यो
डिले जावन उरपाक जायना हाज्या खातीर हें केलां. 6th component is training time to time for all the 100% तांकां ट्रेनिंग दिवपाचें फॉर ऑल द ऑफिसर्स न्यू क्रिमिनल लॉजच्यो ट्रेनिंग दिवपा खातीर अप टू द म्हणजे ऑल ओवर पुलीस डिपार्टमेंटांतलो स्टाफ, होम डिपार्टमेंटांतलो स्टाफ, प्रोसिक्युशन्स, लॉ हांकां आमी टायम टू टायम हाजी ट्रेनिंग दिवपाचें ऑलरेडी ठरयलां. इट इज एन मेडिलार, इट इज अ पोस्टमॉर्टम रिपोर्ट वो डायरेक्टली ई रिपोर्ट्स जे आसा पळय न्हू मेडिकल रिपोर्ट्स रिसीव करपा खातीर इन्फ्रास्ट्रक्चर्स रेडी करपाक घेतला. फॉरेन्सीक डिपार्टमेंटा कडल्यान डायरेक्टली टू द पुलीस डिपार्टमेंट हांच्या कडेन येवपाक जाय. थोड्या दिसाच्या भितर ती फेसिलिटीज ही जातली. ई समन्स 100% कॉम्प्लायन्सीस थ्रू द इलेक्ट्रॉनीक डेलिव्हरी हे ई समन्स दिवपाचें काम आमच्या पुलीस डिपार्टमेंटात ऑलरेडी सुरवात केला. ते हे लागतलें. 9th one is an investigation and trial. The government is closely monitoring the cases under the investigation and ensuring the adherence to the timelines. हे खंयसरूच डिले जावचो न्ही म्हणून इन्व्हेस्टिगेशन आनी ट्रायल हे फास्ट ट्रॅक केल्ले आसा. Restoration of the properties. The government should establish the mechanism to return the property recovered from the criminals to the rightful owners. जे आसा पळय न्ही इन्क्लुडींग द लँड ग्रॅब्स आनी ह्यो ज्यो आसा पळय न्ही त्यो रायटफूल ओनरा कडेन वयच्यो म्हणून गव्हर्मेंटान हेचेर भर दिल्लो आसा. टू एडजॉर्न लिमिट्स परत एश्युरन्स ऑफ द रुल्स, नोटिफिकेशन्स एंड एडमिनिस्ट्रेटीव ऑर्डर हाज्या रिलेटेड जितकी नोटिफिकेशन एडमिनिस्ट्रेटीव ऑर्डर्स जितक्यो काडपाक जाय आशिल्ल्यो तितक्यो आमच्या सरकारान तेज्यो एडमिनिस्ट्रेटीव ऑर्डर्स काडल्या. वी आर वर्किंग ऑन द म्हणजे ICGS फंड फ्रॉम द MHA वीच इज एप्रूव्ड एप्रॉक्सिमेटली 4.8 crores फंड्स आमकां एप्रूव्ड जाला. ताजे युटिलायजेशन्स हे बेगिनात बेगीन आमची 100% युटिलायजेशन ऑफ दीस ICGS फंड्स हे डिपार्टमेंट करतले. 14th one is कन्विक्शन रेट्स. गव्हर्मेंटाचो कन्विक्शन ऑलरेडी होम डिपार्टमेंटाचो कन्विक्शन रेट्स वो 90% आसा. तो कन्विक्शन रेट्स आनीकूय वाडोवपा खातीर आमी कंटिन्युअसली ताजेर वर्किंग करीत आसा. ई शिक्षा 100% रजिस्ट्रेशन्स ऑफ ऑल द इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर्स ऑन ई शिक्षा ॲप हे आमी सुरवात केल्लें आसा. ताज्या उपरांत विक्टीम सेंट्रीक प्रोविजन्स, विक्टीम सेंट्रीक एंड सिटीजन सेंट्रीक प्रोविजन्स इज अंडर द न्यू क्रिमिनल लॉज शूड बी इम्प्लिमेंटेड बोथ द लेटर एंड स्पिरीट. सक्सेस स्टोरीज, trial in absentia, the director of the prosecutions, 0 FIR, E-FIR, okay. हे सगळे स्ट्रीमलाइन करपा खातीर टायम टू टायम देर इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन द फॉरेन्सीक प्रोसिक्युशन्स एंड पुलीस डिपार्टमेंट हांच्या मदीं कोऑर्डिनेशन आनी नाव द मंथली रिव्यू अंडर द चॅम्पियनशीप ऑफ होम मिनिस्टर मिन्स मी हाजे रिव्यू जो आसा पळय न्ही हो घेतले. ताज्या उपरांत 0 FIR, E-FIR हे करतले फास्ट ट्रॅक केला. पेंडन्सी एट द फॉरेन्सीक लॅबोरेटरीज हाजे फास्ट ट्रॅक करपाचें ठरयलां. आनी आमच्यो बेस्ट प्रॅक्टिसीस टू शेअर वीथ द अदर स्टेट्स तितूर आमची इट इज एन लायक ट्रॅक सेंटर, क्वीक पास मोबायल एप्लिकेशन्स फॉर द रेडिकल कंटेंट एनालायझर्स आमी एडॉप्ट करपाचें ठरयलां. सो दॅट ह्यो बेस्ट प्रॅक्टिसीस वी आर शेअरिंग वीथ द अदर स्टेट्स. हे डिसिजन्स जे आसा पळय न्ही ही घेतल्या. हाज्या उपरांत आमी पळयलां की स्टेटीक खूब मोठ्या प्रमाणांत म्हणजे ट्युरिस्ट आसतले किंवा बाकीच्या हांकां ट्राफीक स्ट्रीमलायन जावपाक जाय म्हणून बऱ्याचशा जाग्याचेर ट्राफिकूय आसतलें. खूब जाणां कडल्यान वेगवेगळे कडल्यान चलन इश्यू जातात. ओके, हो जेन्ना कंप्लेन्स म्हाज्या कडेन आयली आयच्यान आमी डिक्लेअर करता ह्यान फुडें डे टायमिंगाचो ओन्ली PI वीथ बॉडी कॅमेरा हो एकटोच चलन दितलो. ताज्या शिवाय पुलीस डिपार्टमेंटाचें कोणूच चलन दिवपा खातीर ह्यान फुडें चलन दिवचें ना. एंड ड्युरींग द नायट टायम henceforth only the PSI and PI with body camera he will only issue the challan. Otherwise no one will issue the challan for anyone. But ताका लागून एक हाज्या फुडें चलन इश्यूज जी आसा ही बाय युजींग आमी जेका म्हणटा की डॅश कॅमेरा, बाय युजींग द सिग्नल कॅमेराज, बाय युजींग द अदर AI सिस्टम्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरून खूब मोठ्या प्रमाणात चलन लोकांक डायरेक्टली घरा वतली तांच्या. ताज्या खातीर पुलीस चलन इश्यू करिना हेजो अर्थ आपल्याक चलन येवची ना हें लोकांनी समजचें न्ही. फोटोज, पुलीस वील टेक द फोटो एंड दे वील सेंड यू वील गेट द चलन्स. बट ते डायरेक्ट थंय चलन इश्यू करचे ना. ते ती पुलिसांनी थांबोवन हेज्या फुडें
कोणय न्ही म्हणजे कोणी जर आमचो पुलीस थांबोवन कोणा कडेन चलना खातीर पयशे मागता आसत दे कॅन टेक हिज फोटो अँड सेंड टू द पुलीस डिपार्टमेंट वील सस्पेंड हिम. ह्यान फुडें एक्सेप्ट PI विथ बॉडी कॅमेरा, डे टायम PI विथ बॉडी कॅमेरा, नायट टायम PSI विथ बॉडी कॅमेरा. नायट टायम आमी विजील चड दवरपाचो केला म्हणून PSIक रायट दिल्या. डे टायमाचो फक्त PIकूच रायट आसा. सगळे कडेन नॉट इन ट्राफीक खंयचोच पुलीस कॉन्स्टेबल न्ही, कोण हवालदार न्ही, कोणूच कोणाक आडोवन आपूण तूं चलन इशू करता किंवा तुज्या कडल्यान पयशे घेतले कॅशान हो वेव्हार जावचो ना. कोणाक सगळ्यांक स्टेटीत ह्याच्या फुडें पुलीस कोणाच कडेन पयशे मागोच शकना. आयज सांच्यान सुरू गाडी बेस्ट अनलेस एंड अंटील मेजर ट्राफीक वायोलेशन जाल्यार गाडी आडयतलो आनी गाडी जेणी आडयली आनी जर चलन तेणी पयशे मागले आसत तो फोटो काडून धाडटलो तुका चलन येतलें कितें तें. RTO जो आहा पळय न्ही तेका हांव तेचें नोटिफिकेशन काडटा की ओन्ली RTOनूय बी आसलेलो पळय न्ही ओन्ली द RTO वीथ बॉडी कॅमेरा. तालुका नोडल ऑफिसर तेंचो आसा तो तेज्या सकयल्यान ना. ओन्ली जर तालुका नोडल ऑफिसर जो कोण आसता RTOतलो तो एकटोच, ताज्या सकयलो कोणूच ना आनी तोय बी वीथ बॉडी कॅमेरा. ताज्या सकयलो कोणूच इशू करपाक शकचो ना. इवन दो बिचाचेर जे पुलीस आसा तेय कोणाकूच चलन दिवपाक शकना, ते कोणा कडेन पयशे मागपाक शकना. इफ देर इज एनी वायोलेशन दे विल इन्फॉर्म टू द पुलीस विल टेक वॉट एवर द एक्शन अकॉर्डिंग टू द भारतीय न्याय संहिता. तेंचेर दंड कितें तो जातलो तो पुलीस स्टेशनाचेर येवन जातलो. दंड ताका रिसीव कितें ते पुलीस स्टेशनार इशू करतले. फोटो काडून धाडूं शकता थंय ते म्हणून म्हटलें हांवें ह्यान फुडें कोणा पब्लिकाक किंवा इवन दो फॉर द टुरिस्टाक पुलिसांनी जर पयशे मागता म्हटलें तेणी तेजो फोटो बेश्टे फोटो काडून धाडूं नाका. नाजाल्यार बेश्टे पुलिसाचे आमचे फोटो काडून धाडशात. तितकेंच करता. खंयसरूच टुरिस्टाकूय हॅरेसमेंट जावचो न्ही, पब्लिकाकूय हॅरेसमेंट जावचें न्ही. ओके. आनी परत परत पुलिसेचेरूय ब्लेम करचो न्ही कोणी. अननेसेसरी पुलिसेचेर आरोप करतले अशेंय म्हजें म्हणणें आसा. जो कोण गाडी दिला पळय न्हू तेजेर फायन पडटली. गाडी कोणाच्या नांवाचेर आहा ताका फायन पडटली. तेणी भरपाची फायन. स्टार्ट फ्रॉम टुडे जाल्यार आतां भायर वतना फुडें जातलें. SP ट्राफीक हांगा आसा तेणी इन्स्ट्रक्शन दिवं ना त्या ती ताका बसयला तेजी आनी हे फक्त ओरली न्ही हाजी नोटिफिकेशन्स येतली. चडांत मॅक्स टू मॅक्स फाल्यां परवा पर्यंत नोटिफिकेशन येतली. इट इज प्रोसेस फॉलो जातलो. फाल्यां परवा पर्यंत तेजी नोटिफिकेशन येतली बट आयच्यान सुरू जातलें. हॅरेसमेंट फॉर द टुरिस्ट, हॅरेसमेंट फॉर द पब्लीक हांकां जावपाक जायना. ताज्या खातीरच आसा. आनी अननेसेसरी पुलिसेचेर आरोप करपाक जायना. कोणी बेश्टोच पुलिसेचेरूय आरोप करचो न्ही म्हणूनय आसा. आनी पुलीस थोडे जाण तर म्हणजे अननेसेसरी असल्यो गजाली जायत आशिल्ल्यो ह्यो म्हज्या लक्षांत आयल्यो. त्याच बरोबर बॉर्डरीच्या वयल्यान ह्यान फुडें जे टुरिस्ट स्टोव आनी गॅस शेगड्यो घेवन येता ते बंद जातले. तेंचो स्टोव आनी गॅस शेगडी थंयसर सीज करतले. अननेसेसरी असले जे टुरिस्ट येवन बिचाचेर आनी रोड लायनींगचेर रांदून जेवतात आनी ते सगळे घाण करतात तेंची प्रॉपर्टी सीज करतले सांगला वेना. म्हणजे तेंची स्टोव गॅस शेगडी ही बॉर्डरीचेरूच सीज करतले. परत आनीक दिवचे ना. तांकां फायन मारून बी दिवपाचो प्रकार नाच. त्या ती थंयसर चलन भरलें ती परत मेळटली बीन ना. त्या ती गोंयांत येवपी टुरिस्टांनी ह्यान फुडें अलर्ट रावचें. गॅस शेगडी आनी स्टोव घेवन गोंयांत येवचो न्हू. बंद. हे गॅस शेगडी स्टोव घेवन गोंयांत येवपाक मेळचें ना. इवन दो ते खंय जर रांदता आसतना दिसले वाटेर बसून खाता आसतनाय दिसलें जाल्यार पुलीस वील कम अँड टेक दॅम डायरेक्टली टू द पुलीस स्टेशन. थंयसर येवन चलन आनी पयशे घेवचे ना. तांकांच धरून पुलीस स्टेशनार व्हरतले. वाटेर बसून सुद्दां खंयची बस सुद्दां थारोवन जर वाटेर ती दे कॅन गो टू द पब्लीक प्लेसीस वेवस्थीत रित्या खंयचो हॉल रेंटल घेवचो आनी थंयसर तेंच्यांनी जेवण करचें. रस्त्याचे सायडीक रावन तेंच्यांनी जेवण केलें घाण केली चलचें ना. इवन द टुरिस्ट बसीस वी आर गिवींग स्ट्रिक्टली वॉर्निंग टू दॅम. ती बसीक फायन पडटली. तो टुरिस्ट येयला ताका कोण टूर घेवन येयला ताका फायन पडटली. बसूच पुलीस स्टेशनार व्हरतले. ती खंयचेरूच गार्बेज म्हणून म्हटलें तुका बस रावली काय ना ते जेवणाक थंय रावले काय ती सगळी गार्बेज थंयच उडोवन वयताले. आमकां स्टेट क्लीन आनी ग्रीन दवरपाक जाय आसत जाल्यार आमकां स्ट्रिक्टली रूल फॉलो करचे पडटले. ते अशा पद्दतीचे सगळे जे करून येता हांचेर स्ट्रिक्टली एक्शन हांवें पुलिसांक घेवंक लायल्या.
बिचाचेर हाज्या फुडें जे कोण मसाजर थंयसर बाकीचे जे पर्टिक्युलरली लोक जे भोंवता बॅगर्स ह्या सगळ्या हांव पर्टिक्युलरली खंयच्या समाजाचें नांव घेयना ते विशेश करून ते कितें त्या सगळ्या जाणांक उखलून डायरेक्टली भितर उडयतले आनी धांवडून घालतले. आयच्यान हांवें स्ट्रिक्टली सांगलां बिचाचेरूय आमकां कोणूच अशा पद्दतीचे लोक दिसचे ना. जे कोण मसाजर आसतले बॅगर आसतले थंय जे कितें घेवन भोंवता आसतले ह्या सगळ्या जाणांक आयच्यान अरेस्ट करपाक सुरू आनी अरेस्टाय बी तांकां परत पुलीस घेवन पयशे बिशे घेवन सोडले म्हणूं नाका. तांकां सोमतेच भितर उडयतले. फायन मारून बीन सोडचे ना तांकां कायमचे लॉकअपात. टाउट्सांकूय उखलतले आनी भितर उडयतले. एक काल मेजर जे वक्फ बिल जे पास जालें ताचो गोंयाचेर कितें इम्पॅक्ट जातलो आनी अशें लँड कितें प्रॉपर्टी आयडेंटिफाय केल्या वक्फ अमेंडमेंट बिल 2025 हाजेर तुवें मुद्दामून म्हणजे बरो इशू रेज केलो. हांव सगळ्यात पयली आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे खूब खूब अभिनंदन करता. इट इज एन विजनरी एफर्ट्स फॉर एनहान्सिंग दिस इज एन इम्पॉर्टंट रिफॉर्म्स इन वक्फ अमेंडमेंट बिल 2025. हे बिल खरें म्हणजे 2024 पयले फावटी आयिल्लें ते जॉयंट पार्लमेंटरी कमिटी कडेन गेल्लें आनी जॉयंट पार्लमेंटरी कमिटी हॅव सजेस्टेड द मेनी अमेंडमेंट फॉर दीस बिल ऑल्सो. पयली गजाल ह्या बिलांतल्यान इट इज एन एनहान्समेंट इन टू द ट्रान्सपरन्सी. हाज्या अमेंडमेंट बिलान वीच रिमुव्स द सेक्शन 40 हो जो काडटा पळय न्ही इट इज एन वक्फ बोर्ड युनिलेटरली जे डिक्लेअर करताले की प्रॉपर्टी ही वक्फाची आसा म्हणून. ओके ही हो हे घोशीत करताले पळय न्ही ताजेर कायदेशीर चवकशी जातली. तेजे डॉक्युमेंट्स जे आसा पळय न्ही हे व्हेरीफाय जातले आनी त्या खातीर ते डायरेक्टली दावो करताले ही वक्फ बोर्डाचे आसा पळय न्ही ते कॅन्सल जातले. ताज्या पयलीं आनी एक गजाल स्टेटींत वक्फ बोर्ड ना. वक्फ बोर्डाची खंयचीच प्रॉपर्टी आमच्या गोंयच्या स्टेटींत ना. म्हणून हांव म्हज्या गोंयकारांक सगळ्यांक सांगूंक सोदतां की गोंय जशें सर्वधर्म समभाव खूब बऱ्या पद्दतीत आसा त्या पद्दतीत सगळ्या जाणांनी हिंदू मुस्लीम कॅथलीक हांच्यांनी ती शांतता पाळची. कारण देशांत वक्फ बोर्डूच ना आनी वक्फ बोर्डाची कसलीच प्रॉपर्टी ना तेज्या खातीर हेजो डायरेक्ट इम्पॅक्ट स्टेटीचेर जायना. बट तरी सुद्दां इन द नॅशनल इंट्रस्ट वक्फ बिल जे हाडलां ताजें हांव स्वागत करतां आनी खरोखरूच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी इन द नॅशनल इंट्रस्ट हे बिल हाडल्या बद्दल हांव तांचें खूब खूब अभिनंदन करतां. हे बिल जें आसा हें खरोखरूच कायद्यानुसार आसा कंप्लिटली आनी ताका लागून हाजेर तेच्यांनी 2-3 दीस सजेशन्स केल्या. पयले फावटी वक्फ बोर्डाचेर महिला रिप्रेझेंटेशन दिवप ही बरी गजाल आसा. जेणे करून आमी म्हणटा की देशांत महिलांचें सशक्तीकरण करप हो जो माननीय मोदीजीची संकल्पना जी आसा ह्या वक्फ बोर्डाचेर आयज पर्यंत महिला नाशिल्ल्यो त्या ती महिलेचें रिप्रेझेंटेशन जें आसा तें दितले. तिसरी गजाल इट इज एन आमी म्हणटा की एडमिनिस्ट्रेटीव अकावंटेबिलिटी हाज्या खातीर सदोदीत हेजेर अप टू कलेक्टरा पर्यंतच म्हणजे हे डिसिजन हे म्हणजे वक्फाची प्रॉपर्टी काय ती प्रायवेट प्रॉपर्टी हे डिसिजन सुद्दां कलेक्टरूच घेतालो. बट तेतून अमेंडमेंट करून कलेक्टराच्या पेक्षा ताज्या पेक्षा सिनियर मिन्स सेक्रेटरी रेव्हेन्यू लेवलचो ऑफिसर्स हो घालून त्यांनी डिसायड करचें हें जें म्हटलां पळय न्ही हितून एक अकावंटेबिलिटी जी आयिल्ली आसा. थर्ड थिंग वीच इज एन डिजिटलायजेशन एंड ओवरसायट आमी म्हणटा तेजी डिजिटलायजेशन आनी तेजी देखरेख जावप हें गरजेचें आशिल्लें. जितक्यो वक्फ बोर्डा कडेन प्रॉपर्टीज आसात ह्यो तेंच्यांनी नोंदणीकृत करप हेंच तांकां सक्ती आसा. म्हणून जेणे करून तितून ट्रान्सपरन्सी आयल्या म्हाका दिसता आनी जे अतिक्रमण जाताले प्रत्येक फावटी ते आडयले वयतले. म्हणजे बाबा कितली प्रॉपर्टी आसा खंयसर आसा तें रजिस्टर्ड जावप हें गरजेचें आशिल्लें आनी तें जाल्ल्या कारणान अशा पद्दतीचो जो आहा पळय न्ही तो हो कायदो तांकां स्ट्रिक्टली यूज जातलो. आमी म्हणटा तसो इट इज ह्या वापरा वयल्यान ह्या वक्फ ही संकल्पना जी आसली पळय न्ही म्हणजे तेजो एकदां मिसयूज जातालो. तो मिसयूज हाज्या फुडें जो आसा ह्या प्रॉपर्टीक धरून हाज्या फुडें तो जावचो ना. म्हणजे आमी जेका म्हणटा की ही डायरेक्टली डिक्लेअर केली विदावट तेजे डॉक्युमेंट कांयच ना आनी तेज्या फुडें हें जावप त्या खातीर इट शूड बी द म्हणजे प्रोटेक्टेड लेजिमेंट एक हितूंतल्यान बरी ट्रान्सपरन्सी जी आसा पळय न्ही ह्या हितूर येवपाक लागतली. तशें पळोवंक वचत जाल्यार वक्फ रद्द विधेयक हे 2024 हाडलेलें आनी तेज्या उपरांत हो बोर्ड तसो म्हणजे भारतांत पयलीं पासून वक्फ हेच्या अंडर म्हणजे 1913 ते 1930 ताज्या उपरांत 1952 हें कंटिन्युअसली चालू उरिल्लें
आणि चालू उरल्या उपरांत हाजेर अननेसेसरी खूब मोठ्या प्रमाणात जवळपास 58,000च्या पेक्षा चड प्रॉपर्टी ह्यो तेंच्यांनी ह्या वक्फ बोर्डाच्या अंतर्गत ह्यो आशिल्ल्यो त्यो चॅलेंज करपाक शकनाशिल्ल्यो. तेजो चॅलेंज करपाचो रायट्स जो आशिल्लो हो वक्फ ट्रिब्युनलाकूच आशिल्लो. तो ताज्या फुडें हायकोर्टाक गेल्ल्या कारणान लोक आपल्यो चॅलेंजूय करूं शकतालो. खंयच्योय प्रॉपर्टी ज्यो आसा वक्फाच्या सकयल डायरेक्टली वचनाशिल्लो. आनी त्याच बरोबर लास्टली वक्फ बोर्डाच्यो प्रॉपर्टीज ज्यो आसा ह्यो विशेश करून एड्युकेशन आनी हेल्थ ह्या सॅक्टरांत खूब मोठ्या प्रमाणांतूय यूज करचो हाजेर तेंच्यांनी अंडरलायन केल्लें आसा म्हणटा तशें, सो दॅट इट वील बी द यूज फॉर द कम्युनिटी. खूब मोठ्या प्रमाणांत तांचो कम्युनिटी खातीर यूज जातलो. म्हाका दिसता की हे खंयच्या धर्माच्या विरोधात नासून हे देश हिता खातीर आसा, धर्माच्या आनी जातीच्या विरोधात ना. इन द इंट्रस्ट ऑफ नेशन त्या खातीर वक्फ बिला खातीर अमेंडमेंट जे हाडल्या ताच्या सगळ्यांनी सपोर्ट करप गरजेचें आसा. गोंयांतले सगळे मुस्लीम भाव हे आमच्या बरोबर आसतले इन द इंट्रस्ट ऑफ द नेशन इंट्रस्ट हे तांच्या लागीं मागता. आनी गोंयांत वक्फ बोर्डाचो डायरेक्ट कांयच इम्पॅक्ट पडना म्हणून खंयसरूच गोंयांत म्हणजे हाजेर कोणीच कसलोच जातीनियाय धर्मनियाय हातूंतल्यान हे प्रॉब्लेम क्रिएट करचे न्ही. गोंयांतली शांतता अशाच पद्दतीन टिकोवन दवरची हें हांव सगळ्यांक मागता. म्हणजे आयचे न्याय संहितेचो रिव्यू घेता आसतनाच म्हणजे म्हाका वक्फाचेर उलोवपाचोय बी ही संद मेळ्ळी. हांव परत एकदां माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे हे बील हाडल्या बद्दल आनी देशाक असो इट इज अ मेजर रिफॉर्म म्हणपाक कांय हरकत ना. हांव खरोखरूच तांच्या मना पासून अभिनंदन करता. सीएम आणि कर्नाटकान लँड एक्विजिशन चालू जाला म्हादयच्या कामा खातीर. परत एकदां सांगता हांव म्हादयची प्रवाहाची मिटींग आतां शेड्यूल जाल्ली आसा. आमी आमचो सुप्रीम कोर्टा कडेन रिपोर्ट इन्स्पेक्शनाचो रिपोर्ट सबमीट केला. आमी वॉटर ट्रिब्युनल आसतलें, प्रवाह आसतलो किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडिया आसतलो आनी सुप्रीम कोर्ट आसतलो. हांगासर आमचो कंप्लिटली म्हणजे ज्या ज्या जाग्याचेर आमचें रिप्रेझेंटेशन दवरून तांकां आडमेळ म्हणजे तांकां ऑब्स्ट्रक्शन्स हाडपाक जाय पळय ते हाडीत आसा. नेक्स्ट थँक्यू. अधिवेशन संपल्याच्या नंतर